नमस्कार, स्वाद खायच्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत भरलेलं वांगं. तर त्यासाठी काय साहित्य लागतं ते आपण पाहून घेऊया. इथे साधारण 5 ते 6 चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, 1.5 चमचा लाल तिखट, 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ आणि 7 वांगी घेतलेली आहेत, चांगली स्वच्छ धुवून आणि मधून त्याला चीर पाडून घेतलेली आहे. तर आपण हे सर्व आता मिक्स करून घेऊया. मसाला हा अगदी थोडंसंच पाणी घालायचं आणि मसाला छान मिक्स करून घ्यायचा. मसाला आपला रेडी आहे छान. आता आपण हा मसाला वांग्यामध्ये स्टफ करून घेऊया. आपण जे आता वांग्याला चीर पाडून घेतलेली त्याच्यामध्ये आपण हा मसाला स्टफ करून घेऊया. अशाच प्रकारे आपण सगळ्या वांग्यांमध्ये हा मसाला भरून घेऊया. तर रस्सा बनवण्यासाठी इथे आपण कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून घेऊया आणि त्यामध्ये 5 ते 6 ठेचलेल्या लसूणची पाकळ्या घालूया. आपण थोडंसं अद्रक आणि लसूण ठेचून घेतलेलं तेही 1 चमचा घालणार आहोत. मध्ये 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घालूया. यामध्ये आता आपण भरलेली वांगी घालूया आणि तेलामध्ये छान वांगी परतून घेऊया. मीडियम फ्लेमवर करायचं आहे, फ्लेम मोठी नाही करायची. छान आता आपण ही वांगी परतून घेऊया. मसाला बनवताना आपण मीठ घातलेलं, त्यामुळे इथे मीठ परत घातलेलं नाही आहे. तुम्हाला हवं असेल तर अगदी थोडंसंच तुम्ही मीठ घालू शकता. वांगी परतून झालेली आहेत. आता मसाला जो उरलेला तो आपण ह्यामध्ये घालून सगळं मिक्स करून घेऊया. वांगी मसाल्यामध्ये छान परतून झालेली आहेत. आता आपण ह्यामध्ये 2 ग्लास पाणी घालणार आहोत आणि वांगी शिजायला ठेवणार आहोत. वांगी मस्त शिजलेली आहे, तुम्ही पाहू शकता. एकदम अप्रतिम झालेलं आहे. वांगी शिजलेली आहेत आणि आता आपण हे सर्व करून घेऊया. तर कशी वाटली आजची रेसिपी आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि घरी नक्की ट्राय करून पहा. अशाच जर साध्या सोप्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडत असतील तर बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे आम्ही जेव्हा केव्हा पोस्ट करू तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल. आणि लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.